Mamadava
तुझी संगती नाही गमा
भक्तीचा एक उच्चतम अनुभव सांगणाऱ्या अभंगाचा विचार आज आपल्याला करायचा आहे. आजचा शेवटचा दिवस आहे, त्याला सांगतेचं कीर्तन म्हणतात. असं आहे,
सांगू का गमत आपणाला? आम्ही एका ठिकाणी पाहुणे गेलो होतो साताऱ्याला. तर त्या गावच्या एका माणसाला लागली ती 12 वर्षाची सजा. तर त्या सजा सुटून तो आला होता. तो मोठा मान सन्मान त्याचा झाला, सगळं काय फार मोठे मिठाई वगैरे वाटत होते लोक, पेढे बिढे. तर आम्ही सर बोललो, बाबा तुम्ही ते 12 वर्षे गेले होते, तर तुम्हाला कसं काय तिथं अनुभव आला जेलमध्ये? तर ते म्हणले काही जेलमध्ये तसं काही जास्त काही वाईट नाही वाटलं आम्हाला. विडी गाडी थोडी भेटत नव्हती बरं का. विडी कोण, आता माझा एक शेजारी होता, त्याला तंबाखूचा व्यसन होता, मला विडी, तर विडी नव्हती भेटत, दुसरं काय नाही, बाकीचा सगळा बरा होता. हे आमचे हाल आहेत. आम्हाला विडी गाडी पाहिजे बस, दुसरं काय नाही. सुटायची इच्छा नाही, सुटल्याबद्दल आनंद नाही त्याला तिथे विडी गाडी पाहिजे होती. त्याप्रमाणे तुम्ही आम्ही जेलमध्ये आहोत याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. जेलमधून सुटण्यासाठी आपल्याला परमार्थ करायचा आहे, सप्ताह करायचा आहे. जेलमधून सुटण्याचा उद्देश असला पाहिजे. आपण कीर्तनाला जातो तर जेलमधून सुटण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आपण वारीला जातो तर ती वारीचा हेतू असला पाहिजे की कसं तरी करून जेलमध्ये आपण सुटलो पाहिजे. तिथे गेल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांना प्रार्थना करायची, आनंदीला गेला म्हणून देवाला झाला, आता खूप दुःख भोगले आहे, आता माझी सुटका करा या जेलमध्ये, असं बोलायला पाहिजे. एक श्लोक आहे आमच्या भगवान शंकराचार्यांचा, विवेक चूडामणी नावाचा एक फार विद्वत प्रचुर ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये एक श्लोक आहे. त्या तो श्लोक असा आहे, संसार कारागृह मोक्षनिच्छं रयोमयं विठ्ठल विठ्ठल रयोमयं पाद निबंध संकलम वदन्ति तज्ञा पटुवासनात्रयं युस्वाग्निमुक्त समपैति मुक्तिं. तेव्हा संसार कारागृह, आपण या कारागृहामध्ये आहोत बाबा. त्यामुळे आपण सुटण्यासाठी आपण प्रयत्न करूया, सुटण्यासाठी आपण हरिपाठ करूया. जे काही ते आम्ही परमार्थासाठी करतो ते सुटण्यासाठी केलं पाहिजे. कारण का, बहुदूरवरी भोगविले भोगा, बहुदूरवरी भोगविले भोगा, आता पांडुरंगा सोडवावे, आता पांडुरंगा सोडवावे, आठवीन पाय आठवीन पाय तुकाराम बाबांचं म्हणणं अशा प्रकारचं आहे की या लोकांमध्ये, या मृत्यू लोकांमध्ये आपण आजकाल नाही काय की 15-20 वर्ष झाली, तसं नाही काय. ही जेव्हा सृष्टी उत्पन्न केली ना देवाने, तिथपासून तुम्ही आम्ही आहोत, बस तुम्ही आम्ही देतो. मग ते करताना कधी कुत्रा बनलो, कधी गाढव बनलो, कधी उंदीर घुसी बनलो, आपण झाडं वेली पण बनलो, आपण कधी कधी आम्ही माणूस पण बनलो. कधी त्या योनी पुऱ्या झाल्या की नाही की मग मनुष्याची येते ते, बरं का. 30 कोटी 20 लाख वर्षाने मनुष्य जन्म परत येतो. हा जो जन्म आहे ना, हा जन्म 30 कोटी 20 लाख वर्षाने येतो. तेव्हा पण आम्ही माणूस बनलो, पण तेव्हा आम्ही भजन नाही केलं ना. भजन केलं असतं तर आपण जन्माला आलो नसतो. आपण जन्माला आलो याचा अर्थ आपण भजन केलं नाहीये. जर केलं पण असेल तर ते चुकीचं भजन केलं. पैसा मिळवण्यासाठी भजन केलं, आपण नाव लौकिक मिळवण्यासाठी भजन केलं. उद्धारासाठी कोणी भजन करायला तयार नाही. कल्याण व्हावं याच्यासाठी कोणी भजन करायला तयार नाही.
संसाराच्या जेलमधून सुटण्यासाठी कोणी भजन करायला तयार नाही. पैसा कमवण्याचा हा बिन भांडवली धंदा झालाय. त्यामुळे प्रत्येक मनुष्य तेच करीत राहिले असं आहे. आणि भरपूर पैसा कमावता हेच चाललंय आमचं, दुसरं काही नाही चाललं. एक महात्मा होता, तुम्हाला सांगू, पूजेला बसायचा तो. पूजेला बसला ना, पूजा झाल्यानंतर तो मोठ्या प्रेमाने ज्ञानोबा तुकाराम म्हणून नाचायचा. इतका बेभान व्हायचा, नाचता नाचता इतका बेभान व्हायचा तो की त्याचा धोतर कधी गळून पडला तर पत्ता नाही लागायचा असं आहे. पण काही वर्षांनी तो जेव्हा मरून पावला ना, तेव्हा त्याचा पोरगा पूजेला बसायचा. तर तो नाचत असताना, त्याचा बाप नाचत असताना बेभान झाल्यानंतर त्याचा धोतर कधी सुटायचा त्याला पत्ता नाही. पण हा पोरगा जेव्हा लागला ना पूजा करायला, तेव्हा तो धोतर सोडायचा आणि मग नाचायला लागायचा. हे हाल आमचे. देखावा आपल्याला दाखवायला पाहिजे लोकांना. वा वा वा, काय सप्ताह झाला, भलता सप्ताह भारी झाला असं आहे. एका महाराजांना आणलं तर 50,000 रुपये त्याला दिले. पण तुम्हाला सांगू, समाज चांगला होता. अरे असं करून आपलं कल्याण होईल का? तुकाराम महाराज काय बोलतात हे आम्ही ऐकायला तयार नाही. की इतके पैसे त्यांना दिल्यानंतर देणाऱ्याला नरकाला जायला लागेल, हे ते तुकाराम महाराज तोंड भरून सांगतात तरी आम्ही ऐकायला तयार नाही. कथा करोनी या मोल जापे घेते तया भोगती नरकवास, तया भोगती नरकवास. कथा करोनी या मोल जापे घेते तया आपण त्यांचं भजन करतो, आपण त्यांच्या मिरवणुका काढतो. त्या तुकाराम महाराजांचा आपण ऐकायला तयार नाही. हे सांगतात ना आपल्याला की तुम्ही पैसे देऊन कीर्तनकारांना नका बोलू, 50,000 रुपये, 1 लाख रुपये देऊन. अरे काय चाललंय, असं करून कसं चालायचं? आपण बाबा संप्रदाय कसा सुधरेल आणि आपलं कसं कल्याण होईल त्याचा आपण विचार करूया. आपण हुशार होऊया, शहाणे होऊया. तुकाराम महाराज सांगतात, एकनाथ महाराज सांगतात, त्यांचं आपण ऐकायला पाहिजे. भक्त आणि धनार्जन हे तो भक्तीचे मुख्य विघ्न. धनलोभी तो अभक्त पूर्ण सत्यदान उद्धव. हे उद्धव तो भक्त म्हणवतो, मोठा कीर्तनकार म्हणवतो आणि 50,000 रुपये मागतो. अरे मग तो पण नरकाला जायला, आपल्याला पण नेईल नरकाला. तो तुकाराम महाराज बोलतात ना की तुकारामाने देती आणि घेती ते नरका जाते. तर देणारे अगोदर जातात नरकाला आणि मग कीर्तनकार दुसऱ्या दिवशी जातो. विठ्ठल मग इतकं जर आपल्याला जर समजत नसेल तर मग आपण मरमार मारून काय काय रात्रीचा दिवस करतो, वर्गण्या गोळा करतो, सगळं काय करतो. आणि आम्हाला हे समजत नाहीये की असे लफंगे येतात आणि आपल्याला लुटून जातात. आणि आपला शेजारी कोणी मरतो तर त्याला आपण 2 भाकरी द्यायला तयार नाही. ही कुठून अक्कल आणली? मला मोठं आश्चर्य वाटतं. मी तर रात्रभर विचार करतो आणि जिकडे तिकडे जातो तो देखावतात तेच बघतो. वातावरण तेच, असं कोणी बोलत नाही की असं आपण करायला पाहिजे म्हणून. उदाहरणासाठी आपण कीर्तन ऐकायला पाहिजे हे कोणी नाही बोलत. फक्त गर्दी जमली पाहिजे, भरपूर समाज जमला पाहिजे आणि लोक बोलले पाहिजे की त्यांच्या सत्यामध्ये फार भारी काम झाला म्हणून. इतकेच आपलं पोट वाटतं. बस ही दुर्दशा आहे. जाऊ द्या, जास्त आपल्याला वाटवायचं नाही. तेव्हा मला हे बोलायचं आहे, हे एकनाथ महाराजांची गवळण आहे. बरं, प्रेम ज्याला म्हणतात ना, प्रेम, ते प्रेम दाखवायचं नसतं. प्रकाश येते क्वापी पाहते. नारदांचं सूत्र आहे. नारदजी बोलतात प्रकाश येते क्वापी पाहते. ते प्रेम काही ठिकाणी ते प्रगट होत असतात. ते प्रेम आजच्या अभंगात जी गवळण आहे ना, ती गवळण फार मोठी आहे. बस 1 कोटी नामस्मरण केल्यानंतर माणसाची कुंडली सुधारते. 2 कोटी नामस्मरण केल्यानंतर संसाराचं सुख प्राप्त होतं.
3 कोटी नामस्मरण केल्याने बरं का लोक सगळे अनुकूल होतात. 4 कोटी नामस्मरण केल्याने अंतकरणातले शत्रू मरतात. 5 कोटी नामस्मरण केल्याने ज्ञान होतं, त्याला निर्मळ ज्ञान होतं. 5 कोटी 6 कोटी नामस्मरणाने माणसाच्या अंतकरणातल्या वासना मारतात. 7 कोटी नामस्मरणाने पत्नी अनुकूल भेटते. 8 कोटी नामस्मरणाने स्वप्नात देवदर्शन होतं. 9 कोटी नामस्मरणाने बरं का अद्वैत ज्ञान होतं. 10, 11, 12 वर्तमान प्रारब्ध आणि क्रियमान यांचं नाश होतो, कर्माचा नाश होतो. आणि 13 कोटी नामस्मरणाने प्रत्यक्ष ज्या भगवंताचं आपण भजन करतो ना तो परमात्मा आपल्या समोर उभा राहतो. तर ही जी बाई आहे ही बोलत नाही होता तो देव. 13 कोटी नामस्मरणाने सुद्धा तो परमात्मा त्या भक्ताशी बोलत बिलत काही नाही, पण ही उलट बोलते आजच्या अभंगाची. मग तिची तपस्या किती असेल? तिची तपस्या तर 13-26 कोटी नामस्मरण तिने केलं असेल. कारण देवाला ते रोखोक उलट बोलतं या अभंगामध्ये. बस या अभंगाची भाषा अशा प्रकारची आहे. तू चोरटा आहेस म्हणून ती बोलते देवाला म्हणते तू चोर आहे म्हणून कशी म्हणून बोलते. तर देवाला ना असा आनंद होतो, त्या अंतकरणामध्ये लाडू फोडतात. किती इथं प्रेम आहे. हिची जे प्रेम आहे ना हे प्रेम वेगळंच असं आहे. व्याकरणामध्ये याला बरं का विरोधी भाषा म्हणतात त्याला. बरं का विरोधी भाषा म्हणजे शब्दार्थाच्या विरुद्ध वर्णनाला विरोधी भाषा बोलतात. बरं का आहे तर प्रेम पण दाखवतो तो राग. असेच आनंद सोचे प्रज्ञावादांचे भाषेचे गता असूनचे नाम सोचंती पंडित असे म्हणतात भगवान म्हणतात. बरं का कारण अर्जुन बोलला मला नका सांगू तुम्ही युद्ध करायला, मी युद्ध करणार नाही. तुम्हाला मला नरकाला न्यायचं आहे का? काय सांगू तुम्हाला? या गुरुजनांना मारायला सांगता तुम्ही मला? बस विठ्ठल विठ्ठल गुरुनाथ वाणी महानुभावान श्रेय भोग तुंबायचे मती हलोके अत्वार्थ कामा तू गुरुनी हैव पुंजी भोगन प्रतिकन न येते दुरकथरन नगरियो यद्वाजय नियतिवानो जय जयो याने वात्वान तिची विसामस ते वर्तिता प्रमुखे दात राष्ट्रा. बस तुम्ही गुरुजनांना मारायला सांगता आणि त्यांनी आमच्यावर उपकार केले त्यांना मारायला सांगता का? मी काय भस्मासूर आहे का? जेथीची या कृपा लाईचे वरून तेथे ती म्हणून विचारून त्याच काय मी भस्मासूर? अर्जुन म्हणे हे मला नका सांगू. भगवान म्हणतात याला तर 4.5 साल झाल्या अक्कल नाही काही. मला अक्कल शिकवायला लागला काय कराल? गुरुला अक्कल शिकवतात. आता तू सगळी शिष्य मग अशी त्यांची मदत चाललेली असते. तर त्याप्रमाणे यांनी सुरुवात केली मला वाटतं अक्कल शिकवायची अर्जुनाने. तेव्हा ते सगळे आता सगळे शिष्य गुरुला अक्कल शिकवतात. मग त्याने मग सपाटा लावला देवाने. मग भगवान म्हणतात अरे त्याचा सेव करायचा त्याचा सेव करतोस आणि मोठ्या बुद्धिमानाची भाषा वापरतोस. काय अक्कल आहे तुला? का रे हे जे सगळं जग जे आहे समोर दिसतं तू जगले म्हणून जगले जास्त. यांना सगळ्यांना मारल्यानंतर तू मारल्यानंतरच ते मारतील नाहीतर ते मारणारच नाही असं. बस बस वरी वरी पाहता उदासे अंत तरी सुरसे देवा केरसिकेशी बोलू आदरली. मग राग तो त्याला पण आतमध्ये तो प्रेम आहे आमच्या त्यांची देवाला. बस पण भाषा राग कठोर वापरतात ते असं आहे. तुझ्या ताकदीमुळेच हे सगळं जग आहे का? थोडासा शांतपणा कर. जसं आंधळे सिरेच्या आवाटा का माजून दिजे मरकटा त्याचा तुझा गोमटा पाहला दिसे. मग एखाद्या मूर्ख माणसाला दारू पाजावी मेंटल माणसाला आणि तो जसा सायरा धावतो तसं तुझं चाललंय शहाणपण. अक्कल तर थोडीशी काय अक्कल आणि तिथपासून सुरुवात केली अशी सुरुवात केली असं सांगितलं ऐसे मी तो कृपा म्हणतो नाना परी शिकवितो. नाना परीने देवाने अर्जुनाला शिकवलं.
आणि अर्जुन शेवटी त्याला समजलं की बस भगवान सांगतात ते बरोबर आहे. बास करीसी वचनम तव नष्टो मोह स्मृती लब्ध्वा तत्प्रसादान्मया कृतं स्थितोऽस्मि गत संदेह करीसी वचनम तव. बास आता तुम्ही सांगाल ते करणार, आता ते करणार. बास पण सुरुवातीला मात्र कठोर भाषा वापरली खरी, पण आहे तर प्रेम आहे अशा प्रकारचं आहे. असं आहे. म्हणून आजच्या अभंगातली जी स्त्री आहे ही स्त्री देवावर प्रेम करतं बरं का, देवावर प्रेम करतं. पण प्रेम करताना ती भाषा कठोर वापरते. जसं एखादी मुलगी आहे, तिचं लग्न झाल्यापासून एकच एक मुलगी बापाची, लग्न झाल्यापासून वर्षभर ती बाप तिच्या घरी गेलत नाही. वर्ष झाल्यानंतर तो जेव्हा उगवला ना तेव्हा तिला राग तर होता, पण भाषा प्रेमाची वापरते. बस डोळ्यातून आशू जायला वाटतात ती चाकट्या मुलीच्या. आणि बाबाला काय सांगतात, बाबा आले तुम्ही कशाला आले, आता मी इथं स्वतःची आहे ना, आता पोर दिली ना एकदा का दिली ती मेली समजायची, यायला नव्हतं पाहिजे होता, कशाला आले तुम्ही, माझं बरोबर चाललंय असं. लोक कोणीच मुलीकडे जात नाही बघायला, मुलीला लग्न झाल्यावर. तुम्ही कसे काय मला समजतच नाहीये. बरं चाललं मी तुम्हाला सांगतो, ती पोरगी जी बोलते ते रागाने बोलते, येऊ नको अशी बोलते ती, तर ती येण्यासाठी बोलते का नाही येण्यासाठी, महिलांना सांगा तुम्ही. हा येण्यासाठी नाही का तुला राहवलंच कसं, ती एकूच एक तुझी पोरगी आहे आणि तुम्ही 1 वर्ष झाला लग्न झालेला, नवीन तुम्हाला कसं राहवलं माझ्यावर. मी एक बाबा म्हणून मी तुझ्यावर प्रेम करते आणि तुम्हाला राहवलं कसं. म्हणजे ती भाषावर विरुद्ध बोलते तरी, पण आत प्रेम आहे. आजच्या अभंगाची भाषा तशी तशा प्रकारची आहे. देवावरती प्रेम करणारी अशा प्रकारची आहे. बघताय ती हे ज्या गोकुलामध्ये आलेले स्त्रियांना ती मागच्या जन्मामध्ये ऋषीमुनी होत्या, बरं का. कल्प त्याने तपस्या केली. तेव्हा भगवान प्रसन्न झाल्यानंतर ते विचारतात तुम्हाला काय देऊ सांगा, मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तेव्हा ते सांगतात की तुमचा जेव्हा द्वापारामध्ये अवतार होईल ना कृष्ण रूपाने, त्या कालामध्ये आम्हाला स्त्रियांचा जन्म द्या तुमचं भजन करण्याकरता. उग्रतपा नावाचा एक ऋषी होता, त्याने 10,000 वर्षे तपस्या केली. तेव्हा भगवान प्रसन्न झाले, म्हटलं काय पाहिजे, तेव्हा त्याने सांगितलं द्वापारामध्ये तुमचा जन्म होईल ना तेव्हा आम्हाला जन्म द्या. तेव्हा सुभद्रा नामक गोपाधरी, सुभद्रा नावाच्या रूपाने ते ऋषी स्त्रीच्या रूपाने अवतार. त्या सगळ्या अशा स्त्रिया होत्या देवावर प्रेम करणाऱ्या. आणि म्हणून ही आजची जी गवळण आहे ना, ही गवळण देवावर प्रेम करणारी असल्यामुळं बरेच दिवस झालं भेट नाही झाली, अंतःकरणामध्ये दुःखी झाली आहे, रडती आहे की कधी मला परमात्मा भेटे म्हणून. आणि तिच्या अंतःकरणात तो जाणणार आहे, न सांगता तुम्हा कळू ते अंतर. प्रेमाने मन भरलं आहे. जेव्हा असं मन प्रेमाने भरतं ना तेव्हा ते देवाला दिसतं. आणि तेव्हा मग भगवान प्रगट होत असतात. तेव्हा प्रगट झाले भगवान, तिच्या पुढे प्रगट झाले बस. आणि मग ती देवाला काय बोलते पहिले त्यांना, तुझी संगती तुझी संगती तुझी
परमात्म्याची मला भेट झाली पाहिजे, त्याचं भजन केलं पाहिजे मला. पण बोलताना ते असे बोलते, मला तुझ्या संगतीत नाही राहायचं. तुझ्या संगतीत का नाही राहायचं? त्याचा असा अर्थ आहे तिचा, संगती ही अंतकरणातून जेव्हा होते ना तेव्हा ती संगती होती. यो यसी हृदय नास्ती समीपस्थो दूरता. जो ज्याच्या हृदयामध्ये नाहीये तो जवळ जरी असला तरी तो दूर आहे. आणि जो मनुष्य अंतकरणामध्ये आहे तो दूर जरी असला तरी जवळ ही जी गवलन आहे, ही गवलन ही संगती या शब्दातून ती असं तिला म्हणायचं आहे की तुझा जो आविष्कार आहे माझ्यावर, हो तो आविष्कार होता कामा नये. या आविष्काराच्या भीतीने मी तुला दूर करते. अर्थात मी जर तुझ्यावर प्रेम केलं तर मी कृष्ण बनेन, आणि मी जर कृष्ण बनले तर मी भजन कोणाचं करू? कारण मला कृष्णा तुझं भजन करायचं आहे ना. भजन करण्याकरता तू देव आणि मी व्यक्त असं असलं पाहिजे ना. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. मी भक्त असलं पाहिजे आणि तू देव असला पाहिजे. मी भक्त रूपाने राहीन जर तर मी तुझी देव रूपाने पूजा करेन. पण मी जर देव मानली तर मग पूजा कोणाची करायची सांगा ना. जाता देवची भक्तू बंधू ओ निघेला एकांत विश्वचे असे म्हणतात. बा म्हणून मला तुझी संगती नाही पाहिजे. आमच्या अर्जुन बोलतात देवाला, देवा तुम्ही जर मला तुमचं जे उपदेश रूप आहे, जे रूप आहे ते, आणि जे चैतन्य स्वरूप ब्रह्मरूप जे आहे ते रूप, एक रूप ते रूप, त्याच्यामध्ये तुमचं जे निरूपाधिक रूप आहे ते मला सांगा ना. तेव्हा भगवान बोलले, अरे बापरे अर्जुना आम्हाही वाडे कोडे अखंड बोल आवडे परी काय की न जोडे पुसती यायचे. मला पण असं वाटतं की बोलावं, खूप बोलावं आणि ज्याला मी बोलतो, ज्याच्याशी बोलतो त्याचं कल्याण व्हावं याच्यासाठी आहे. तू तर माझा लाडला भक्त आहे, तुझं माझं काही फरक नाहीये. दो ओठी एक बोलणे, दो चरणी एक चालणे, तैसे पुसणे सांगणे तुझे माझे. तुझं माझं पुसणं, तुझं विचारणं आणि माझं सांगणं एकच आहे. ज्याप्रमाणे बोलणं जे आहे, ओठ दोन आहेत पण बोलणं एकच त्याच्यामध्ये. पाय दोन आहेत पण चालणं एक आहे. दो ओठी एक बोलणे, दो चरणी एक चालणे, तैसे पुसणे सांगणे तुझे माझे. तुझ्या माझ्या सांगण्यामध्ये बोलण्यामध्ये काही फरक नाहीये. असे म्हणून आलिंगिले कृपा दृष्टी अवलोकिले असं बोलले. आणि अर्जुनाला मिठी मारली देवाने. मिठी मारल्यानंतर परत ठाणावर आले. म्हटले अरे बापरे, हा एक होतो का काय माझ्या रूपामध्ये, हा पण कृष्ण होतो का काय, म्हणून मिठी सोडली. बरं का जो अर्जुन कृष्णी विरत होता तो प्रश्नावलीची कथा मागून आला असे म्हणतात. तो कृष्णामध्ये विरत होता म्हटले मग मी मिठी कोणाला मारू? भगवान विचार करतात. भक्त जर वेगळा असेल तर मला मिठी मारता येईल, त्याचे कोण कौतुक करता येईल. पण तो जर कृष्ण झाला, तो जर ते झाला तर मग मिठी कोणाला मारू? मिठी मारण्याकरता त्याला दूर केलं. त्याप्रमाणे ही जी स्त्री आहे ना, ही स्त्री मोठी बुद्धिमान आहे. सांगू का आपल्याला, देव होण्यापेक्षा भक्त होण्यात जो काही महिमा आहे, जो काही आनंद आहे, तो आनंद वेगळा असतो. आणि म्हणून हिला भजन करायचं आहे, कृष्णाचं भजन करायचं आहे, कृष्णाचं प्रेम तिला पाहिजे, कृष्णाने केलेलं कौतुक तिला पाहिजे. देवाने माझे कौतुक करावे ही तिची भावना आहे अंतकरणामध्ये. आणि म्हणून ती सांगते, तुझी संगती नाही कामाची, तुझी संगती कामाची नाहीये. मी सुंदरा कवल्या मनाची, मी सुंदर आहे. सुंदरता कशी आहे? मनुष्याची सुंदर आहे त्याच्या शीलावर अवलंबून आहे. असं आहे. शील पाहिजे, चांगलं शील बिघडता कामा नये. शील बिघडला माणूस वायाला गेला. असं आहे. शीलाला महत्व अशा प्रकारचं आहे. साधी 50 पैशाची काढण्याची पेटी, पण तिला जर पट्टी नसते तर गिराईक घेत नाही. कारण का? कारण ते गिराईक बोलतो याच्यातले काढे काढलेच वाटत. तसे तुमच्या आमच्या शिल्या आहेत बरं का, शिला तोडून द्यायच्या. शील चांगलं ठेवलं पाहिजे. शीलम परम भूषणम,
सील हे भूषणच तो तशा प्रकारचं आहे. सील तुटता कामा नये. आबरू नाही घालायचे, आबरू. संसार केला तरी चालेल, जरा भिकारी म्हणलं तरी चालेल, पण नाक नाही काटला पाहिजे. नाकावर अवलंबून आहे माणसाची शोभा. बस नाक काटला की बस डोला झाला. बस काय म्हणतात ते ज्ञानेश्वर महाराज बघ. विठ्ठल विठ्ठल आंबुला केला दहावे जरी मना. 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 पुढची बेचाळीस पुढची बेचाळीस जाती नाक कान. पुढची बेचाळीस जाती नाक कान. पुढची बेचाळीस जाती नाक कान. आंबुला केला दहावे जरी मना. 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 आंबुला म्हणजे नवरा. नवरा नवरा केला आणि दुसरीकडे मन जर जात असेल तर मग काय नुकसान होईल. जाती 42, मूर्ती 42. जाती नाक कान. नाक पण जातो आणि कान पण जातो. हे सांभाळायचं आपल्याला. वाद भजन कमी झालं तरी चालेल, पण चोरी करण्यामध्ये, लबाडी करण्यामध्ये, जुगार, नाटक, तमाशा याच्यातून आपण दूर व्हायला पाहिजे. याच्यापासून जर दूर झालं नाही जर ना तर सत्य किती पण करू द्या, काही फायदा नाही होणार बाबा. काही फायदा नाही होणार. हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. व्यसनापासून बरं का आपण दूर झालं पाहिजे. बस एक दोन व्यसन आपण ठेवायची. मिथ्या व्यसनम व्यसनम अथवा हरिपाद सेवनम व्यसनम. हे आपल्याला ठेवायचं आहे. बस मी सुंदरा ती म्हणते मी सुंदर आहे म्हणून सुंदरता ही शीलावर अवलंबून आहे. शील चांगले असतील तर ती सुंदर आहे, नाहीतर नाही. गणपती बाप्पा सुंदर आहेत म्हणून लोक त्यांना आणतात का पूजा करायला? नाही. कुठं सुंदर ते सुंदरता काय त्याची? ही मोठा नाक, हे मोठा पोट, असं सुंदर नाही. पण शील चांगले आहेत त्याला. शील चांगले आहेत त्याच्याजवळ, फार चांगले शील. असा शीलवा सगळ्या विद्या, सगळ्या कला त्याला पाठ. बस तुम्हाला सांगू कीर्तनामध्ये चाल अशी म्हणायचे ते काय सांगू. ही चाल अशी म्हणायची असते, अशी चाल म्हणायची असते की जी श्रोते मंडळी आहेत ना त्याच्यावर प्रभाव पडला पाहिजे त्या अभंगातल्या मजकुराचा. अभंगाचा मजकूर काय आहे आणि तो मजकुराचा प्रभाव या ऐकणाऱ्या यांच्यावर पडला पाहिजे. जसं आपण शेतकरी आहोत ना, पेरणी करायची झाली तर बरं का अगोदर त्याच्यावर राग करतो, शेण जाळतो, कचरा जाळतो नाही का, आणि मग पेरण्या करतात ते एकदम मस्त होतं. त्याप्रमाणे अशी चाल म्हणायची, गोड चाल म्हणायची. ती श्रोत्यांना मन शांत करण्यासाठी ती उपयोगाला पडली पाहिजे असा अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून ते फार चांगली चाल म्हणायचे. असं आहे, फार चांगली चाल म्हणायचे. नाचायचे पण फार, पण हल्लीत नाचतात तसं नाही. हल्लीत नाचतात ना तसं नाही नाचायचं. बस नाच सुद्धा 3 प्रकारचा आहे ना. एक सात्विक नाच आहे, एक राजसी नाच आहे, एक तमसी नाच आहे. उलट्या सुट्या उलट्या मारणं, थोडीशी घेऊन संध्याकाळची, ते तामसी नाच आहे. त्याच्यात त्या नाचामध्ये सगळा नाश होईल. नाच एक रचना आहे. गणपती बाबा नाचतात त्याचं सांगतात. झुम झुम छन नाचे, झुम झुम छन नाचे, झुम झुम छन नाचे, नाचे गौरी नंदन, छन 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 छन, वाजे वाजे पैजन, छन 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 छन, वाजे पैजन.
देवाच्या साठी नाचलं पाहिजे, नशा घेऊन नाही नाचलं पाहिजे, पैशाच्या लोभाने नाही नाचलं पाहिजे, आपल्या उद्धारासाठी नाचायचं आहे. सांगते तेव्हा ती काय बोलते, मी सुंदरा कोवल्या मनाची, मी सुंदर आहे आणि कोवल्या मनाची. सुंदरा बरं का, विश्व सुंदरी जी आहेत ना यांची नाही बरं का ही सुंदरता. सुंदरता तिला आम्ही म्हणू की तिला पाहिल्यानंतर मस्तक झुकलं पाहिजे. त्या मातेकडे बघितलं, आमच्या सीता मातेकडे बघितल्यानंतर असं वाटतं की आईच्या चरणावर नमस्कार ठेवा करावा असं वाटतं. रुक्मिणीनं मातेला पाहतो तेव्हा आमच्या अंतकरणामध्ये चुकीचा भाव नाही. सीता माताला पाहिल्यानंतर आमच्या अंतकरणामध्ये वाईट विचार नाही. पार्वती मातेला पाहिल्यानंतर आमच्या अंतकरणामध्ये वाईट विचार नाही. पण अभिनेत्री पाहिल्यानंतर मनुष्य गडबडतो कधी कधी. असं आहे, सगळं लावूनच लागतात तिथे, इकडे जागे येतात तरी पण त्याला भान नाही. बोला चित्राला बघून इतका बांधतो तो, ही बात आहे. बस म्हणून ती म्हणते मी सुंदर आहे पण कोवल्या मनाची आहे. तुझी संगती केली जर तर मी पण कृष्ण बनू शकते. कोवलं मन कसं, कोवलं कशाला मन म्हणतात, ज्या मनामध्ये विकार नाही, ज्या मनामध्ये वासना नाही, ज्या मनामध्ये दोष नाहीये, ज्या मनामध्ये संसाराच्या भावना नाही, ज्या मनामध्ये दुसऱ्याला दुःख देण्याची वृत्ती नाहीये, जे मन केवळ भगवान जाणतं, त्या मनाला फक्त राम. मन राम रंगले, मन राम रंगले, मन राम रंगले, मन मनता रामची झाले, मनता रामची झाले, मन राम भगवंताच्या नामाने मन रंगले. बस बस ते कौलं मन बोलतात त्याला, कौलं मन. हे कौलं मन म्हणतात. आणखी सांगतो आपल्याला, मी सांगत असतो नेहमी, हा अभंग घेतल्यानंतर मी हा एक उदाहरण सांगत असतो नेहमी की एका दुकानदाराचे ना एका गिरायकावर पैसे थकली होती. तर आजची 11 तारीख ना, असं आहे. तर 11 तारखेचा वायदा केला होता त्याने, मी 11 तारखेला देईन म्हणून, आणि बोलणं झालं होतं 1 तारखेला. तो 1 तारखेला गेला होता दुकानदार त्या गिरायकाकडे, पैसे पाहिजेत मला. ते होतं जरा थांबा, आता 11 तारखेला देईन संध्याकाळच्या देऊळचा सप्ताह झाल्यावर. मध्ये इकडच्या माणसाची नाही गोष्ट सांगतो का, परत तुम्ही बोलाल का इकडच्या माणसाने सांगितलं, इकडच्या नाही, आमच्याकडे काय येतात ना ते, असं आहे. आमच्याकडचे पण इथे येतात ना सप्त्याला. पण आता तो बारकुकू आले, तो नियम पोट आले, हे येतात ना. तर त्याच्यातला एक होता तो. तर त्याने सांगितलं 11 तारखेला तिकडून आलो, देवरूनशी आले की नाही की तुमचे पैसे देईन. तर तुम्हाला सांगू, गेल्याबरोबर तो दुकानदार आला पैसे 11 तारखेला मागायला. तो लांबूनच बघितलं बाबाने, हो का, अरे बाबा दुकानदार का पैसे मागायला, पैसे तर नाही. त्याचा तो 3-4 वर्षाचा पोरगा होता. त्याला सांगितलं की तो दुकानदार आले पैसे मागायला. तर त्याला काय सांगायचं की बाबा घरात नाही असा. तर तो आला, हे पोरगा ताट्या, बाप कुठे आहे तुझा, पैसे पाहिजे तुम्हाला, आजचा वायदा त्यानेच केलाय. तर त्या पोराने सांगितलं बाबा घरात नाही, त्याने असं बाबाने सांगितलंय. बाबा असे बोलले, बाबाने असं मला सांगून ठेवलंय की त्याला आलेल्या माणसाला असं बाबा घरात, याला कोवलं मन होतं. हे जे कोवलं मन पोराच्या अंतकरणामध्ये काही विकार नाही ना, तर त्याने उघडाच्या वर्गात स्पष्ट सांगितलं. तशी स्त्री, या अभंगातली स्त्री तशी अत्यंत पवित्र आहे. उपरोधिक भाषा आहे बघा. उपरोधिक या म्हणतात व्याकरणामध्ये, याला भाषेला उपरोधिक भाषा म्हणतात. शब्दार्थाच्या विरुद्ध वर्णनाला उपरोधिक भाषा म्हणतात. असं आहे. तशी उपरोध आतमध्ये तिची इच्छा चांगली आहे, पण वर दाखवताना ती म्हणते असं आहे. एखादा माणूस इथे तर आता चापलूसी करायला लागा, अरे शहाणा झालाच काय, शहाणा झालाच म्हणजे शहाणू नाही बोलला तो, मग काय बोलला, मूर्ख बोलला. जास्तच इकडच्या तिकडे
हप्ता चालू आहे, सगळे मंडळी वाटलं तू काय झालं सारखा फिरतो, पण बोलताना तो ना असं बोला, अरे मूर्ख आहेस का तो, असं नाही बोला. मग काय बोला, जास्त छान राजकारण म्हणजे मी तो बोललोय. जाऊ द्या, मी सुंदर कवड्या मनाची मग मग दृष्ट होईल साची, आणि माझ्यावर तुझी नजर लागेल, कारण मी सुंदर आहे ना, सुंदर आहे ना. सुंदरता शिलावर अवलंबून आहे. ही जी स्त्री आहे ही स्त्री भक्त आहे, भजन करणारी आहे, आणि शील चांगलं आहे. बस शील चांगलं असल्यामुळं बरं का तुझी मला दृष्ट लागेल, आणि दृष्ट लागल्यानंतर बस आपली लहान लहान पोरं असतात ना, तर ती गोशीलवाणी असतात ना, ते फार सुंदर दिसतात, म्हणून त्याला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून ना इथे काळे डाग गालाला तिकडे तिकडे लावतात, जेणेकरून कोणाची नजर लागू नये म्हणून. असं आहे. त्याप्रमाणे मी सुंदर असल्यामुळे तुझी दृष्ट लागेल मला, आणि मी आजारी पडेल, मग मग दृष्ट होईल साची. खऱ्या अर्थाने तुझी दृष्ट लागेल, आणि मग मी काय होईल, मी तुझ्यासारखे होईल ना. मग तुझी घेईन चर्यामध्ये तुझं चरित्र आहे ना ते मी घेईन. म्हणजे तुझ्या हातात जसं कसं सुदर्शन आहे तसा गदा आहे तुझ्या हातात, ती मी घेईन, आणि मी कृष्ण होईन. मी सांगेन वेदा वेदा आई धर्मस्य पुत्र निर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदा आत्मानं सृजाम्यहम्, असं मी लोकांना सांगेन. माझं भजन गेलं व्हायला, मला भजन करायचं आहे. ऐसे कैसे विडला वेले काना गोवलिया, गोट्या परमात्म्याने असून गोकुळच्या लोकांना, गोकुळच्या महिलांना सगळ्यांना वेळ लावत, देवाशिवाय त्यांना दुसरं काही समजतच नव्हतं असं बघतात ते. दुसरी गोष्ट अशी आहे, तुझा घराणा हलकट आहे आणि माझं घर मी मोठ्या घराण्यातली आहे, अशी होती ती दुसऱ्या चरणात. माझा वंश आहे मोठा, माझा वंश आहे मोठा, माझा वंश आहे मोठा, माझा वंश आहे मोठा. कायातीन गौडा, कायातीन गौडा, माझा मोठ्यांचा वंश आहे, तू तर अलकटच आहे, तू अलकट घराण्यामध्ये जन्माला आला, पण त्याचं घराणं काय तिला माहित आहे. बस ऐसा कवडी छाया ते विसरून जेव्हा दाखवलं ना तेव्हा अर्जुन बोलतात देवाला, ऐसा गवडी ठाया उनी आलासी, तू बैसलासी की उभा आसी,
आणि कवनी मायेच्या पोटी होतासी तुझे ठाण केवढे, तुझे रूप वय कैसे, तुझं पहिलीकडे काय असे, बर का? असा प्रकार तुझं वय काय, तुझं रूप काय, कुठून आला, आणि तुझी आई तरी कोणती होती, इतका मोठा कसा जन्माला आला तू, तुझं पहिलीकडे काय असे, बरं का? ऐसे पाहिले ना तो देखील ती आगळीची, तर तुझा ठाव तुझी, तू कवनाचा नव्हेसी, आयसाची अनादी ऐता, तू वाना बैठा दिगटूना खुजेटा, तुझं तळी वैकुंठा तुझे तुझी. बस तुझा कोणी बाप वगैरे काय नाही, तू अनादी अशा प्रकारचा आहे, स्वयं अशा प्रकारचा आहे, स्वयं प्रकाशित अशा प्रकारचा आहे तू. बस तुला आई वडील कोणी नाहीये. बापच ना पिता महत्स्य जगतो माता दाता पितामह वेद्यम पवित्र ओंकार रुद्रामय गरीवचे. मी या संपूर्ण जगाचा पिता आहे. पिताच नाही, आजोबा पण मीच आहे आणि आई पण मीच आहे, असा तू आहेस. म्हणून तुझ्या घराण्याला काही ठाव ठिकाणा नाहीये. पण ती बोलताना ती बोलते माझा वंश मोठ्याचा, या एखादी कशी बोलते ती की मी तुझ्यापासून माझा जन्म आहे. तो तर जगापेक्षा मोठा आहेस ना, म्हणून माझा जन्म तुझ्यापासून आहे, म्हणून मी मोठ्याची आहे. बघा तिची कठीण भाषा आहे, पण प्रेम किती ओसंबून चाललंय. मी तुझ्यापासून माझा जन्म आहे, सर्वती झाला असे आपण असे म्हणते ती. म्हणून माझा वंश आहे मोठ्याचा, तू तळ्याती हिंगवळ्याचा, तू तळ्याच्या घरात जन्माला आला. ऐकी झाल्या नामरूपाचा ठावची फसलिया. नामरूपाचं जर एकता झालं तर मग एकमेकाला कोणी कोणाला विचारायचं, भक्त कोण आणि देव कोण कोणी समजायचं. म्हणून मी सांगतो दुसरी गोष्ट अशी आहे, जरा धावत बोलतो आता, आपल्याला वेळ कमी आहे ना, नाही का? मेले तू सगळे उरकलेलं बरं असं आहे, तेव्हा लवकर बोलतो. नाहीतर या आवाजामध्ये इतकं काही व्याख्यान आहे ना की 4-5 कीर्तन केले तर ते संपणार नाही. याचा अर्थ कसा आहे, याच्यामध्ये विचार. तेव्हा असो, तेव्हा ती मोठ्या घराण्यात सांगते देवाला, मी मोठ्या घराण्यात आहे, अर्थात माझा तुझ्यापासून जन्म आहे, तू सगळ्यात पेक्षा मोठा आहे. बा तुझा अधिक कुठून तो अक्षरम परम वेदितव्यम तम अवे शाश्वत धर्म गोप्ता सनातन तुम पुरुषोत्तमे. तू सनातन पुरुष आहे, सगळ्या जगाच्या अगोदरचा तू अशा प्रकारचा आहे, अशी गगन देवाला जाणते. आणि तुझ्यापासून माझा अवतार आहे, तुझ्यापासून माझा जन्म आहे. म्हणून या अर्थाने मी बोलते की माझा वंश मोठ्याचा आहे. आता तिसऱ्या चरणामध्ये ती काय बोलते की तुझ्या घटची घटपाणी, तुझ्या अंगेची घटपाणी, तुझ्या अंगेची घटपाणी, तुझ्या अंगेची घटपाणी, कनु काय दिसती गोगलवाणी, कनु काय दिसती गोगलवाणी, मुरली वाजवी मंजुळवाणी, मुरली वाजवी तू मंजुळवाणी, मुरली वाजवी मंजुळवाणी, मुरली वाजवी मंजुळवाणी. तुझ्या शरीराला गाणी ती म्हणते ती सुंदर शरीर आहे, मग गाणी तीच कशी बोलते तर सांगू का तुम्हाला, निर्गुण स्वरूपाच्या तुलनेने हे स्वरूप कमजोर अशा प्रकारचं आहे. सांगू का, बिस्किटाची सोनं असतं ना बिस्किटाचं, ते 24 कॅरेटचं असतं, पण जर दागिना बनवला की त्याचा कॅरेट 1 कमी होतो, मग तो 23 मध्ये येतो. असं आहे. त्याप्रमाणे देवाचं ते निर्गुण रूप आहे ना ते 24 कॅरेटचं आहे. आणि जेव्हा दागिना बनवला का 1 कॅरेट कमी होतं त्याच्यामध्ये, मग 24 कॅरेट 22 कॅरेट 20 कॅरेट 10-12 कॅरेट पण सोनं असतं, 5-7 कॅरेटचं पण सोनं असतं, म्हणजे टिकतं त्याच्यामध्ये जास्त.
असा अर्थ आहे त्याच्या. त्याप्रमाणे देव ब्रह्मणारूपे मूर्तंचे व अमूर्तंचे. ब्रह्म्याची दोन रूप आहेत, एक मूर्त स्वरूप आणि एक अमूर्त स्वरूप. जे अमूर्त स्वरूप आहे ना ते निर्गुण निराकार, त्याला काही रंग रूप काहीच नाही त्याला, बरं का, निर्विकार अशा प्रकारचा आहे. पण हे रूप घेतलं की नाही सगुण रूप की मग ते दाखवलं होतं. कृष्णाला पण नाव ठेवतात की नाही लोक. इतक्या गर्वाने कशाला पाहिजे होत्या, प्रत्येक ठिकाणी खोटं बोलायला काय पाहिजे, कारण का कर्ज कमी झाला ना, कर्ज कमी होतो. या अर्थाने ती म्हणते तुझ्या अंगीची गोरटवाणी तनु जाय दिसते गलवाणी, मुरली वाजवीस ती मंजुलवाणी. मात्र मुरली मात्र तुझ्या तोंडामध्ये फार चांगली आहे. वा, ती तर फार विशेष अशा प्रकारची आहे. मुरली वाजून समाजाला असा संदेश दिला देवाने की तुमचं तोंड सांभाळा, बरं का, तोंड सांभाळा. परत आलं घरदार नाही सांभाळला तरी चालेल, पण तुझं तू तोंड सांभाळायचं घरवायला बोलतो मला. त्याप्रमाणे तोंड सांभाळायचं आपल्याला, बरं का. कडक वाणी जी असते ना ती त्याच्यामध्ये भांडणाचा जन्म होत असतो. कठोर वाणीमधून भांडणाचा जन्म होत असतो. म्हणून वाणी चांगली ठेवायची असं सांगितलं देवाने. त्या निमित्ताने बास कौवा किसका धन हरे, कौवा किसका बेसूर बोलतो ना तो, म्हणून बेसूर नाही बोलायचं, बेसूर नाही गायन करायचं, बेसूर नाही चालायचं, बेसूर नाही बनायचं, बेसूर नाही खायचं. खाण्यामध्ये सूर असला पाहिजे, चालण्यामध्ये सूर असला पाहिजे, बोलण्यामध्ये सूर असला पाहिजे, ऐकण्यामध्ये सूर असला पाहिजे, सरळता असली पाहिजे. बस. म्हणून कावळा बोलायला लागला तर बेसूर बोलतो तर त्रास होतो, पण कोकिला बोलायला लागल्यानंतर मन हालायला तयार नाही. बस. कोकिला बोलल्यानंतर कोकिला को को बोले असं म्हणतात ना, तर तो बाय आनंद वाटतो गायला लागल्यानंतर, म्हणून ते बोलतात कौवा किसका दाना कोयल किसको दे, मीठी बानी बोल के जगा बना. बस. तू बोलशील मी निवडून आलो तू बोलायला काय हरकत आहे म्हणून, तेव्हा त्याला उत्तर देतात आमचे कबीरजी, बड़ा हुआ तो क्या हुआ, बड़ा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर, जैसे पेड़ खजूर, पंछी को ध्यान में भर रहे नदी दूर मेरा. मोठा झाला म्हणून काय झाला, काय म्हणून बोलते तू, बडा हुआ तो क्या. जसं तो ताडाचं झाड असताना वाढती जवळ उंच वाटतात, मोठा झाला खरा पण त्याचा उपयोग कोणालाच नाही. तर त्यात दोन जनावर गाय म्हशी काय जाऊन बसतील सावली तर सावली नाही त्याला, आणि भरतो कुठे आकाशाला, पडला तर चकनाचूर, तिथून पडला ना तर चकनाचूर, काय उपयोगच नाही. अशा माणसाचा काही उपयोग नाही समाजामध्ये. समाजाच्या कल्याणाची भावना ठेवून माणसाने जगलं पाहिजे. म्हणून सांगतात की आमचे भगवान श्रीकृष्ण की मधुर बोललं पाहिजे, मधुर. वृंदावनी वेणू वाले
तुझी संगती नाही गावाची तुझी संगती नाही गावाची संगती नाही गावाची तुझी संगती नाही गावाची सुंदर कोवळ्या मनाची मनाची सुंदर कोवळ्या मनाची मनाची सुंदर कोवळ्या मनाची सुंदर कोवळ्या माझा दृष्टी होईल साची साची माझा दृष्टी होईल साची माझा दृष्टी होईल साची साची गोकुलामध्ये अवतार झाला. गोकुलामध्ये आनंद आनंद गोकुलीचा सुखा कृष्ण
आनंद होतो गोकुलामध्ये. मग मी नेहमी सांगत असतो, कारण मी कीर्तन माझ्या वाट्याला भरपूर आहे. रोजच्या रोज कीर्तन जास्त करून गाण्याची असतात. मला पण बरं वाटतं बरं का, ते भगवान श्रीकृष्णाचं चरित्र मला सांगायला संधी भेटते. निर्विकार अशा प्रकारचं ज्याला आपण प्रेमलक्षण म्हणतो ना, बरं का. भक्तीचे 2 प्रकार शास्त्रामध्ये सांगितले, एक वैधी भक्ती आणि एक प्रेमलक्षण भक्ती. बरं का, जे नियमाने केलेले ते तिला वैधी भक्ती म्हणतात. आणि प्रेमलक्षण भक्ती कशी असते सांगतो तुम्हाला. वैधी भक्ती कशी असते, 7 ते 8. आता आपण कसं 10 ते 12 कीर्तन झालं, कीर्तन झालं का आपलं कृष्णाची नाही घेणं देणं ना, त्या सत्याची नाही घेणं. सत्ता कुठे ना आपण कुठे होतो. पण आमचे जी गवडण आहे ना, या गवडणीचं तसं नाहीये. सकाळी उठल्यापासून ती भजन करायला लागते. ती भजन करते का? हो, झोपल्यावर पण भजन करते ना ती. पांडुरंग ज्ञानी पांडुरंग मनी जागृती. स्वप्नामध्ये म्हणजे झोपले असताना देखील भजन करते. त्यांचं भजन अशा प्रकारचं असतं. त्यांच्या भजनामध्ये टायमिंग नसतो. अशा प्रकारचं भजन जर केलं तर मग कृष्ण अवतार येतो इथे अवतार घेतात या गोकुलामध्ये. याला गोकुल बनवायचं आपल्याला. याला गोकुल बनवण्याकरता आपल्याला काय करायला लागेल? दशे इंद्रियांचा एक मेळा केला. 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 ऐका गोंधळ झाला, ऐका गोंधळ झाला, ऐका गोंधळ झाला. इंद्रियांचा एक मेळा केला. 10 इंद्रिय कानाने देवाचं ऐकायचं, डोळ्याने देवाला बघायचं, हाताने देवासाठी टाळी वाजवायची, नाकाने देवाचं निर्माल्य. अशा प्रकाराने 10 इंद्रियांच्या द्वारे जर आपण भजन केलं तर हे गोकुल बनतं. या गोकुलामध्ये तो परमात्मा अवतार घेतो. तो आनंद अशा प्रकारचा भेटत जातो. असो तेव्हा गोकुलामध्ये आनंदी आनंद. पण इकडे कंसाला धाक पडला की माझा शत्रू गोकुलामध्ये वाटतोय म्हणून मग त्याने एका पाठोपाठ एक राक्षस पाठवले देवाला मारायला. देवाला मारायला पण राक्षस येत होते ना. ज्याने सगळ्यांना जन्म दिला त्यालाच मारायला धावतात. हे अजून सुद्धा तशी चालतंय काही ठिकाणी. बस हे होऊ देणार नाही, ते होऊ देणार नाही, मंदिर होऊ देणार नाही, सत्ता चालू देणार नाही. बस हे सगळं देवालाच उठलेले. त्यांच्याच घराण्यातली ही सगळी मंडळी, कंसाच्या घराण्यातली. वास बरोबर झाला. अनुकूल असलं पाहिजे. अनुकूल संकल्पम शरणागती म्हणतात त्याला बरं का. प्रातिकूल्यस्य वर्जनम. बस प्रतिकूल गोष्टी वर्जन करायच्या आणि परमार्थाला अनुकूल गोष्टी करायच्या असतात. असा प्रकार आहे. म्हणून देवाला मारण्याकरता आमचे आपल्या वारकरी संप्रदायाचे जे अध्वर्यू मामासाहेब दांडेकर बरं का, आता जो आपला पंढरपूर आळंदीचा जो वारकरी संप्रदाय गाजतो ना, तो आमच्या जिल्ह्यातले संत. बस म्हणून आपण बरं का चुकीचं नाही वागायचं. आपण वारकरी संप्रदाय काढून गाजतोय तो आपल्या संतांच्या वर. कोकणातले हे ठाणे जिल्ह्यातले मामा आपले बरं का. आणि जे जोग महाराज ना संस्था हल्ली ती चालते ती कोकणातले का ते पण. मग गाजतो कोण? आपणच लोक जन्म. आपण आपली आबरूच नाही घालायची. पैसे बिसे नाही द्यायचे कोणाला लबाडांना. भरामखोर हे लोक असतात. सावधान व्हायचं, हुशार व्हायचं. आपण हुशार व्हायला पाहिजे. आपल्याला ती लुटत याचा अर्थ आपली अक्कल कमी पडते म्हणूनच ना. अक्कल कमी पडते ना म्हणून ते लुटत ना. नाही तर ते कशाला पैसे लुटून जातील आपल्याला. पण त्यांना वाटतं सगळे बांधट लोक आहेत, यांना लुटायला काही हरकत नाही अशी प्रतिज्ञा करूनच तिकडे येतात ते.
म्हणून आपण फसायचं नाही आपण हुशार व्हायचं बस. भयंकर समाज जमला पाहिजे अशी भावना नाही ठेवायची बस. ज्ञानेश्वर महाराज जेव्हा ज्ञानेश्वरी सांगत होते ना तेव्हा 10-12 माणसंच होते त्यांच्या ऐकायला. तेव्हा ते कुठे बोलले की आपला मोठा पटांगण करा, त्याच्यामध्ये असं आसन करा, मग तुम्ही त्याच्यावर वर बसेल आणि सगळ्या हजारो लोकांना सांगेल. असं नाही काही नाही. सांगू का तुम्हाला, लाखो लोक जेव्हा जमतात ना कीर्तनाला तेव्हा समाजामध्ये काय मेसेज जातो, समाज भरपूर जमला होतो पण पैशाची फार निलचेल झाली. भरपूर पैसा कमवला काही लोकांनी, असेच समाज जातो. असं कुठं जातं समाज काय म्हणतात मेसेज की तो महात्मा आला होता तर त्याने ते उत्तम कीर्तन सांगितलं आणि समाज टोलायला लागला आणि तिथपासून समाज मार्गाला लागला. असं नाही, उलट मेसेज असं करतात लोक की पैसा भरपूर कमवला त्यांनी, पुढाऱ्या लोकांनी म्हणजे प्रमुख लोकांनी. तर ते म्हणतात आपल्या गावात कुणाचा करूया ना, हा मेसेज येतो. तर हे सरकार नरकाला जायच्या गोष्टी येतात सगळ्या उतर नाही म्हणायच्या. असा अर्थ आहे. विठ्ठल एक माणूस आला मामाला सांगायला लागला, मामा मी निबंध लिहितोय की देव जगात नाही म्हणून. त्यांचा विद्यार्थी ते प्रिन्सिपाल होते ना, त्यांचा विद्यार्थी म्हणतो देव नाही म्हणून असं निबंध लिहितो. अरे म्हटलं चांगली गोष्ट आहे ना, लेख विचार. पण सांगू का तुला, तू एकटाच नाही काय निबंध लिहिणारा. याच्या अगोदर झालेला आहे कसे कोणी आता निबंध लिहिला होता, रावणाने लिहिला होता, कंसाने लिहिला होता. पण त्यांच्या म्हणण्याने काय देव नाहीचा नाही झाला, उलट तो देव प्रगट झाला, जास्त प्रतिष्ठेला आला. असा अर्थ आहे. जाऊ द्या, तेव्हा देवाला मारायला ते पोतना मावशी आली बरं का, तिला देवाने मारून टाकली. त्याच्यानंतर मामल भट आला. अशा प्रकाराने सगळ्या राक्षसांचा देवाने नायनाट केला. नुगडता बालपणाची होली नवी सृष्टी केली, घरी घरी धरणी मानली महेंद्र महिमा. अशा प्रकाराने सगळ्या राक्षसांचा नायनाट 11 वर्षाच्या आतच देवाने केला. आणि त्याच काळामध्ये देव रांगते झाले, चोऱ्या करायला लागले. आमच्या गवळणी यशोदेला गाराने सांगतात, आवरी 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 आपोला गाना गो आमुच्या तुझ्या पोराला तू आवर. अशा त्या गाराने सांगत होत्या. तेव्हा देवाला सांगितलं, यशोदा मातेने मला बस झाला, आता मी कंटाळली. ती गाराने ऐकून बस झाला, आता तू शाळेत जायला लाग. तेव्हा ती शाळा कोणती, गाय घेऊन चालायला जायची शाळा. मग भगवान श्रीकृष्ण गाय घेऊन चालायला जायचे बरं का. आणि तिथे गेल्यानंतर इतका आता टाइम झालाय ना, इतका टाइम झाला की नाही की ते शिदोऱ्या सोडायचे आणि एकत्रित करून खायचं. त्याला काला बोललाय. यमुनेच्या तीरावर भगवान श्रीकृष्णाने जो काला केला तो काला आमच्या वारकरी संप्रदायामध्ये सप्ताहाच्या शेवटी असतो. ज्ञानेश्वर
चंद्रभागे स्नान अकल्पायुष्य भावे तया गुणा कल्पनेची बाधा नहो कवणे काढी अहंकाराचा वारा नागो राजसा नामा म्हणे तया सावे कल्याण कल्पनेची बाधा नहो कवणे काढी मागणे ते तुझ प्रती आहे या संताशी निर्वी हेची मत दे तुका म्हणे आता उदार तू होई मत ठेवी पायी संतांची हेची मत दे आणि तुझे काही ज्ञानदेव तुकाराम जगद्गुरु तुकाराम अपने माता पिता की